नमस्कार. श्री रमण महर्षींची शिकवण भाग 4. श्री रमण महर्षीची शिकवण भाग 4. श्री रमण महर्षी म्हणतात की आपण म्हणजे काही एखादा विषय जाणणे नाही किंवा एखाद्या विषयाला जाणणे असे नाही की प्रथम जाणत नव्हतो व आता मात्र जाणत आहे. अशा प्रकारचा विषय इथे कोणताही नाही. असा इथे काही प्रकारच नाही. किंवा आपण आपल्याला विसरू शकत नाही किंवा आपण आपल्याला आठवू पण शकत नाही. तात्पर्य आठव किंवा विसर असा काही प्रकार आपण आहो किंवा असलेपणाच्या स्वानुभवात कधीच होत नाही. असलेपणा हा सदा नित्य नूतन व केवळ म्हणजे केवळ वर्तमानातच असणारी गोष्ट आहे. असलेपणा हा सदा नित्य नूतन व केवळ म्हणजे केवळ वर्तमानातच राहणारा असा प्रकार आहे. असणेपण हे कधीच शिळे किंवा बुरसटलेले होत नाही. त्यामुळे जर कोणी म्हणेल की मला स्वतःला जाणायचे आहे तर तो एक प्रकारचा भ्रमच म्हणावे लागेल. कारण असलेपणाचा अनुभव कधीच आपल्यापासून दूर जात नाही. असणेपणाचा अनुभव कधीच आपल्यापासून दूर जात नाही. पण आपण उगाच नेहमीच अद्भुत दिव्य दर्शनाच्या प्रतीक्षेत असतो. जसे की एखादा साक्षात्कार, दिव्य प्रकाशाचे दिसणे, दिव्य नाद ऐकू येणे, साधू पुरुष किंवा देवी देवतांची दर्शने इत्यादी अशा गोष्टीच्या प्रतीक्षेत असतो. त्यामुळे आहेपणाकडे, असणेपणाकडे पुरेसे लक्षच राहत नाही. त्यामुळे आपण फक्त आहो इतकेच जाणा आणि तिथेच स्थिर व्हा. त्यामुळे आपण आहो इतकेच जाणा आणि तिथेच स्थिर व्हा. कारण हे असलेपण काही प्राप्त करून घ्यायची एखादी वस्तू नव्हे, म्हणजे काही नवीन मिळवणे असे इथे काहीही नाही. कारण आपण जेव्हा म्हणतो मला स्वतःला जाणायचे आहे तर यात हे ध्वनित होते की एक जाणणारा आहे व त्याला काहीतरी जाणायचे आहे. पण आपण आहोत या स्वानुभवात केवळ आणि केवळ हे असलेपणच आहे. या स्वानुभवात, अपरोक्षानुभवात असा काही प्रकार नाही. कारण आपल्यात दोनपणा हा कधीच नसतो. असा दोनपणा की एक जाणणारा व दुसरा ज्याला जाणायचे आहे असा एखादा. म्हणूनच श्री रमण महर्षी म्हणतात की आत्मसाक्षात्कार वगैरे वगैरे हा पण एक प्रकारचा भ्रमच आहे. कशाचा साक्षात्कार करून घेणार व हा साक्षात्कार कोण करून घेणार? आपण आहो किंवा असलेपण हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्यात अजून काही नवीन जाणायचे शिल्लक तरी आहे काय?
रमण महर्षी पुढे म्हणतात, विहीर खणताना प्रथम मोठा खड्डा करतात व मग त्यातील दगड माती बाहेर काढली जाते. पण खड्ड्यात किंवा विहिरीत आकाश हे मूळचेच असते, ते भरावे लागत नाही. पोकळी तेथे काही आणावी लागत नाही, ती मूळची तिथेच असते. त्याप्रमाणे फक्त मी अमुक अमुक असा अहंभाव सोडला की आपण जसे आहोत तसेच आहोत, वेगळे काही करावे लागत नाही. मूठ बोटांनी गच्च आवळणे सोडले की बोटे आपोआप मोकळी होतात आणि मूठ आपोआप सुटते. त्याप्रमाणे मुक्ती वगैरे वगैरे जी काही असेल नसेल ती कुठून तरी मिळवायची नाही, तो आपला सहज स्वभाव आहे. मी बद्ध ही भ्रामक समजूत सोडताच मुक्ती हजरच आहे. दुसरे तिसरे काहीही करावे लागत नाही. आपला असणेपणा ज्याला रमण महर्षी सेल्फ म्हणतात, म्हणजे जो आपले ठिकाणी जो आहेपणा आहे, तो वस्तुतः अहंभाव किंवा इगोला सुद्धा प्रकाशित करीत असतो. बुद्धी, मन, स्मृती यांना आपल्यामुळेच अस्तित्व आले आहे. गाढ झोपेत म्हणजे सुषुप्तीत जेव्हा बुद्धी, मन यांना प्रकाशित करण्याचा प्रश्नच नसतो. गाढ झोपेत म्हणजे सुषुप्तीत बुद्धी, मन यांना प्रकाशित करण्याचा प्रश्नच नसतो. तरी पण असलेपण हा आपला मूकपणे तेथे पण हजरच असतो. जसा मोकळ्या रिकाम्या रंगमंचकावरील दिवा, हा दिवा जसा रिकामा रंगमंच प्रकाशित करतो, तसा नटनट्या त्यांचे कपडे लत्ते, दागिदागिने यांना पण तितक्याच सामर्थ्याने प्रकाशित करतो. व नाटक संपल्यानंतर रिकामे रंगमंच तितक्याच सामर्थ्याने प्रकाशित करत राहतो. म्हणून जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थात्रयात असणेपणा हा आपल्या सर्व सामर्थ्याने येथे निरंतर हजरच आहे. या असलेपणात काहीही फरक पडत नाही. म्हणूनच श्री रमण महर्षी म्हणतात, साक्षीत्व व असलेपणा यात फरक आहे. म्हणूनच श्री रमण महर्षी म्हणतात, साक्षीत्व व असणेपणा यात फरक आहे. साक्षीत्व म्हणजे असलेपणा नव्हे, साक्षीत्व म्हणजे असणेपणा नव्हे. कारण साक्षीत्व घडण्याकरता ज्याचे साक्षीत्व करायचे आहे अशी दुसरी एखादी वस्तू पाहिजे. पण असणेपणात तर दुसरी कुठलीच वस्तू नाही. भेदात्मक प्रतीती तेथे नाही, सर्व एक रसात्मकच आहे. एकाने श्री रमण महर्षींना एक प्रश्न विचारला. प्रश्न असा की मन आणि असलेपणा यात फरक काय आहे? मन आणि असलेपणा यात फरक काय आहे? श्री रमण महर्षी म्हणाले, तसा काहीही फरक नाही. तसा काहीही फरक नाही. जेव्हा अंतर्मुखता असते तेव्हा आपण आतून आपल्या शुद्ध स्वरूपात असतो. जेव्हा अंतर्मुखता असते तेव्हा आपण आतून आपल्या शुद्ध स्वरूपात असतो. म्हणजे तेथे शुद्ध स्वरूप असते. ते कुणाचे असे नसते, ते फक्त शुद्ध स्वरूप असते. आपले वगैरे वगैरे तर ते मुळीच नाही. आणि जेव्हा बहिर्मुखता असते
तेव्हा मात्र अहम, मन आणि जग इत्यादींचा गुंताडा उद्भवतो. कापूस कापूस म्हणून मूळ धागाच आहे. कापूस म्हणून मूळ धागाच आहे, पण त्यालाच वस्त्र वगैरे म्हणतात. सोने हे सोनेच आहे, पण त्याच्या भिन्न भिन्न आकाराला दागिने असे म्हणतात. तसाच फरक असणेपण व मन यांच्यात आहे. तसाच फरक असणेपण व मन यांच्यात आहे. श्री रमण महर्षी फार स्पष्टपणे म्हणतात की काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही. काहीतरी असल्याशिवाय काहीतरी आहे असे वाटतच नाही. म्हणजेच जे आहे त्याला सत म्हणतात. आणि जे आहे म्हणून वाटते किंवा जाणवते आणि जे आहे म्हणून वाटते किंवा जाणवते त्या वाटण्याला, त्या जाणण्याला चित्त असे म्हणतात. त्या वाटण्याला, त्या जाणण्याला चित्त असे म्हणतात. आणि आहेपणामुळे म्हणजेच असणेपणामुळे जे सुख मिळते त्यालाच आनंद असे म्हणतात. कारण आपण असावे असे सर्वांनाच वाटत असते. कारण याचीच आवड ही सर्वांना मुळातूनच आहे. कारण या आवडीचाच आनंद सर्वजण, सर्व प्राणीमात्रे भोगत असतात. कारण आपण नाही असा कुणालाच अनुभव येऊ शकत नाही. आनंदाशिवाय आपण असावे असे वाटणे शक्यच नाही. म्हणून सुख आणि आनंद हा आतच आहे. गाढ झोपेत माझ्या माझ्या म्हणणाऱ्या सर्व वस्तू बाहेर जशाच्या तशा असतात. इतकेच काय, शरीर हे तसेच बेवारस पडले असते, म्हणजे त्याला माझे म्हणणारे कुणी तिथे हजरच नसते. म्हणून असणेपणाच्या सुखाला काहीच मर्यादा नसतात, कुठल्याच अटी नसतात. याचाच अर्थ स्वप्नावस्थेत असा किंवा सुषुप्तीत असा किंवा जागृत अवस्थेत असा, असणेपणाचे सुख अवस्थात्रयात एकच एक आहे. असणेपणाचे सुख अवस्थात्रयात एकच एक आहे. असणेपणाचे सुख हे सदैव आहे. ते पदार्थ धर्मी नाही. पदार्थ हा नेहमी दोषधर्मी असतो. आपल्या असणेपणात काही नासेल असे, काही विटेल असे काहीच नाही. ते अगदी मळरहित आहे, निर्मळ आहे. देहेंद्रियाची बाधा त्याला होऊच शकत नाही. जागृती, निद्रा, सुषुप्ती हे सर्व देह मनाचे विकार आहेत. असणेपणाला ते चिटकू शकत नाही. असणेपणाकडे लक्ष असले तर जागृत अवस्थेत प्रतीत होणारे जग हे जागते ब्रह्म आहे, असे श्री निसर्गदत्त महाराजांचे सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणत असत. श्री रमण महर्षी म्हणतात, ब्रह्मज्ञान अर्थात असणेपण हे काही मिळवण्याची गोष्ट नाही. इथे फक्त स्वतःविषयीची केलेली विपरीत दृष्टी सोडायची आहे. बस इतकेच करायचे आहे. इथे ते पंचदशीतील 10वा माणूस ही कथा या संदर्भात नेहमी सांगत असत. 10 माणसांना एक भयंकर पूर आलेली नदी ओलांडायची होती. आणि त्यांनी ती नदी पार सुद्धा केली. आणि मग ते सर्वजण बरोबर आले की नाही म्हणून ते मोजू लागले. ज्या माणसाने प्रथम
मोजले त्याला फक्त ते 9च आहेत हे त्याच्या लक्षात आले व ते सर्व मग 10व्यासाठी रडू लागले. मग प्रत्येकाने मोजले ते पण 9च भरले. मग त्या सर्वांची खात्री झाली की एक निश्चित बुडून वाहून नदीत वाहत गेला हे निश्चित. त्याच वेळी एक माणूस त्यांच्याजवळून जात होता. त्याच्या लक्षात या लोकांची चूक लक्षात आली. तो म्हणाला, हे बघा, मी प्रत्येकाच्या थोबाडात एक जोराने चापट मारेल. आणि त्याने ओरडायचे आणि काउंटिंग करायचे आणि म्हणायचे 1. मी दुसऱ्याला तशीच थापड मारेल. त्यांनी ओरडायचे 2. अशा प्रकारे त्या सद्गृहस्थाने प्रत्येकाच्या थोबाडात चापटा मारल्या व शेवटच्या माणसाला जेव्हा जोरात चापट बसली तेव्हा तो ओरडला 10. झाले असे की प्रत्येक जण मोजताना स्वतःला मोजायचाच नाही. झाले असे की प्रत्येक जण मोजताना स्वतःला मोजायचाच नाही. तो तिथेच होता पण लक्षात घेतला जात नव्हता. तो तिथेच होता पण लक्षात घेतला जात नव्हता. त्याप्रमाणे आपण नित्यप्राप्त अशा सुखात असूनही भ्रमामुळे देह मन इत्यादी विपरीत भावना करतो आणि स्वतःपासून दूर राहतो आणि दुःखी होतो. तात्पर्य केवळ स्वतःविषयी अज्ञान घालवणे हेच महत्वाचे आहे. बस इतकेच करायचे आहे. नमस्कार. नमस्कार.